माऊली वैष्णवांचा महामेळा प्रत्येकाला या महामेळ्यात सहभागी होता येत नाही बघा। आणि ह्योच दैदिप्यमान सोहळा काही फोटोग्राफर मंडळी ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमची वारकरी शिवलीला पाटीलनं। रामकृष्ण हरी दादा। रामकृष्ण हरी। नाव काय आपलं? केदार। केदार, किती वर्ष झालं वारी करताय? मी तसं 3 वर्ष झालं प्रॉपर वारी करतोय आणि आमची वारी म्हणजे पूर्ण आळंदी ते पंढरपूर वारी नसती तर वारकऱ्यांचे फोटो काढण्याची वारी आमची। तर ती वारी आम्ही खूप भारी वाटतं। त्यांचे फोटो काढल्यानंतर त्यांच्याकडनं जर रामकृष्ण हरी येतं तेव्हा वाटतं की आमच्या फोटोला लाईक भेटला। एखादा अनुभव फोटो काढताना? अनुभव म्हणजे एकदा फोटो काढत होतो तेव्हा त्या छोट्या वारकऱ्यांनी आमच्याकडनं कॅमेरा घेतला आणि त्यांनी आमचे फोटो काढले होते आणि मग त्या आजीला विचारलं की तुम्ही त्याला घेऊन आला तिथं, तर आजी मला म्हणाले की तो माझ्यासोबत वारीला चाललाय, आता तो माझा वारसा पुढे घेऊन जाणार। मग आम्हाला असं झालं की ओ म्हणजे हे पण स्टोरीज किती भारी भारी आहेत छोट्या वारकऱ्यांचे। म्हणजे छायाचित्र काढताना एखादी गोष्ट समजते आणि ज्ञानोबरायांचं दर्शन त्या छायाचित्रांमध्ये होतं। अर्थात जिथं कॅमेरा असं म्हटलं जातं क्या मेरा सब तेरा, त्या कॅमेरावाल्या दादांनी सुद्धा आपला स्वतःचा एक अनुभव शेअर करत या कुठल्या ना कुठल्या सेवेतनं माऊलींची सेवा घडतीये हे फार महत्वाचं आहे आणि ही सेवा तुम्ही करताय। माझा शतशः प्रणाम आहे तुम्हा सर्व वारकर। शब्द माझा ताई आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल मध्ये बघितलं होतं पण आज शालिनी ताई असं माझं मत कीर्तन का तर आज प्रत्यक्ष तुमची आमची भेट झाली, लय चांगलं झालं। आम्ही निसत मोबाईल मध्ये तुमचं कीर्तन बघितलं पण आज प्रत्यक्ष भेट झाली, आम्ही खूप नशिबान आहे की नाही ज्ञानोबरांची कृपा आहे। इथं प्रत्येक वारकरी सारखाच आहे। नामदेव पायरी झाडणारी माय काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या। तुम्हा सगळ्यांचा आणि माझा भाव सारखाच आहे, त्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाहीये। तुमचीच लेख आणि नात ही या अर्थाने पंढरीची वारी परिपूर्ण करताय। तुम्हा सगळ्यांना माझा प्रणाम आहे। रामकृष्ण हरी। कॅमेरामॅन उत्तम सोबत मी शिवलीला पाटील, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।